तर काल गेले होते मी पिंपरीच्या मार्केटमध्ये, कारण मला मुलांना कपडे घ्यायचे होते. आता लग्न आहे आमच्या इथं एक, आणि लग्न जरी दुसऱ्याचं असलं तरी टेन्शन आपल्याला असतं की घालायचं काय. म्हणून म्हटलं चला मुलांना कपडे घेते. आता मुलांना कपडे मुलचंद मिलमधून घेतले, पण तिथं शूटिंग काय अलाउड नाही आहे. त्यामुळे मग म्हटलं चला एक फेरफटका मार्केटमध्ये पण मारूया, म्हणजे छोट्याफार ज्या गोष्टी आहेत आपल्याला त्या आपण क्लचर पिना वगैरे आपण घेऊ शकतो. आणि ऊन तर एवढं होतं की विचारूच नका. तर हे सुंदर सुंदर कानातले होते 150 रुपयाला, आणि त्यानंतर याच्यापेक्षा पण थोडेसे मोठे आणि वेगळी डिझाईन होती ते वाले होते 200ला. म्हणजे 150 ते 200च्या रेंजमध्ये हे वाले कानातले भेटत होते. कानातले तर खूप सुंदर होते, म्हणजे प्रत्येक कलरचे प्रत्येक डिझाईनचे कानातले होते. आपल्या ड्रेसवरती साडीवरती मॅचिंग होतील असे वाले कानातले होते. आणि हे वाले कानातले होते 200 रुपयाला, खालचे 150ला आणि हे वरचे वाले 200 रुपयाला. आता मार्केटमध्ये मी आलं ना की मग मला असं होतं की छान छान वस्तू आहेत ना त्याचं शूट करायलाच पाहिजे. म्हणजे मला ते पाहायला आवडतं, कदाचित तुम्हालाही पाहायला आवडेल, म्हणून मग मी असं जस्ट एक शूट करत असते आणि त्याचा व्हिडिओ बनवत असते. त्यानंतर इथं पर्स होत्या, सगळ्या पर्स 200-200ला होत्या. आणि ह्यावाल्या पर्स मी पिंपरीच्या मार्केट तुळशीबागेत पण पाहिल्या होत्या. सेम कलेक्शन होतं. कितीला आहे भैया? कौन सा मैम? ये बड़ा वाला ये 350 दे दी ग्लास के साथ। ग्लास के साथ है, और छोटा वाला 200 दे। और ये वाला ये 650 का वन प्लांट है। वो कौन सा प्लांट? ये स्पाइरल बैम्बू प्लांट है। हाँ बाम्बू प्लांट है। हाँ 2 प्लांट है। ये कौन सा है? ये लोटस बैम्बू। कितने का है? कौन सा मैम? शॉर्ट कुर्तीच्या तर खूप छान छान व्हरायटी आले होते. कॉलरवाल्या शॉर्ट कुर्तीज होत्या, फुल स्लीव्जवाल्या होत्या, शॉर्ट स्लीव्जवाल्या होत्या, स्लीवलेस होत्या. भरपूर छान छान व्हरायटी होत्या आणि 500ला 3 होत्या. हे शर्ट पण 500ला 3 होते आणि भरपूर ह्याच्यामध्ये कलर्स अवेलेबल होते, साईज पण अवेलेबल होत्या आणि मस्त होते. हे कलेक्शन पण छान होतं. आणि ह्याच्या साईडलाच ना हा एक छोटासा स्टॉल होता जिथं की ह्या बांगड्या भेटत होत्या आणि काहीही 150ला. आणि मंगळसूत्र तर खूप छान छान होते, तेही 150 रुपयालाच होते. आणि तो गॅरंटी देत होता की याचं कलर वगैरे काही जाणार नाही म्हणून. मग त्याला म्हटलं मला घ्यायचं तर नाही आहे, पण मी जस्ट एक शूट करू शकते का, तर तो बोलला करा. त्यानंतर मला मंगळसूत्राच्या इथल्या डिझाईन खूप जास्त आवडल्या. बांगड्या होत्या, ब्रेसलेट्स होते, त्यानंतर अंगठ्या पण होत्या. खूप वेगवेगळ्या व्हरायटी होत्या आणि मस्त होत्या. आणि दरवेळेस याचं हे स्टॉल इथं असतं, मी बराच वेळा बघितलेलं आहे. लास्ट टाईम काही बी शूट केलं नव्हतं, पण ह्यावेळेस मी त्याला विचारलं आणि त्यानं परमिशन दिली, तर मग मी त्याच्या सगळ्या कलेक्शनचं एक व्हिडिओ काढून घेतला. त्यानंतर इथं कानातले पण होते आणि पेंडेंट पण होते गळ्यातले, जसं की पळ्या वगैरे. आणि शॉपिंगला आल्यावर इशू अजिबात दमत नाही. ती एकदम मस्तपैकी निवांत रिलॅक्स करते. तिला मज्जा येते खरं तर फिरायला माझ्यासोबत. आणि या अंगठ्या पण होत्या अशा ज्या की खूप सुंदर सुंदर होत्या. पण माझा एक प्रॉब्लेम आहे की मला अंगठी माझ्या बोटाच्या मापची लवकर भेटतच नाही. आता हे कुर्तीज होत्या ना, ह्या कुर्तीज खरंच छान निघतात. लास्ट टाईम मी ह्याच्यातून एक कुर्ती घेतली होती. ह्यावाल्या 250 रुपयाला कुर्तीज आहेत, पण याचं सूत पण खूप छान होतं ना. धुतल्यावर श्रिंक होती ना, त्याचा कलर जातो, काहीच होत नाही त्याला. अशाचे अशाच निघतात. याच्यामध्ये एक्सेल, एल, एम, एस सगळ्या साईज आणि त्यानंतर डबल एक्सेल पण कुर्तीज आहेत आणि मस्त निघतात या. काही असे सूत आहे की जे श्रिंक होतात, पण त्याची एक साईज मोठीच पाहून घ्यायची, म्हणजे जर श्रिंक जरी झाल्या तरी त्या आपल्याला व्यवस्थित येऊन जातील. आणि ह्या 200वाल्या होत्या आणि अगोदर दाखवलं ना त्या 250वाल्या होत्या. नंतर इशूला भूक लागली होती, त्यामुळे तिला चिप्स खायला दिलं. आणि इथं आम्ही टी शर्ट वगैरे बघत होतो, तर इथं पण 500 रुपयाला 3 टी शर्ट होते. वेगवेगळी साईज होती, वेगवेगळी कलर होती. डबल एक्सेलमध्ये पण टी शर्ट्स होते आणि पॅन्ट पण होत्या डेली यूजसाठी, प्लाझो पॅन्ट टाईप, त्या पण होत्या 500ला 3. आणि टी शर्ट पण, मग 2 टी शर्ट आणि 1 पॅन्ट असं घेऊन घेतलं. आता आम्ही दुपारी गेलो होतो आणि त्यानंतर ती पोलिसांची गाडी आली. आणि पोलिसांची गाडी आली की रस्त्यावर लागलेले जे स्टॉल असतात ना, ते लोक असं काहीसं घेऊन जातात, नाहीतरी पोलीसवाले सगळं सामान त्यांचं उचलून घेऊन जातात.
आता इथं जे होते हे टॉप होते ना, त्याचं पण तेच काम चालू होतं की त्याला पण उचलायचं होतं. तरी पण मी पाहत होते आणि त्याचे 100 रुपयाला एक टॉप होता. अशा प्रकारचे 2-3 टॉप मी यूज केलेले त्याच्या अगोदर पण आणि ते छान निघतात. 100 रुपयाला ह्याच्या ह्या ढिगाऱ्यातून सापडून घ्यायचा कोणताही आपण शोधू शकतो. त्याच्यामध्ये क्रॉप टॉप, मोठाले टॉप आणि वेगवेगळ्या साईजचे आणि कसेही असतात वेगवेगळ्या डिझाईनचे. आपल्याला जो आवडेल तो घ्यायचा आणि नाहीच आवडलं तर नाही घ्यायचा. त्यानंतर ते तिथलं सगळं उचललं आणि ह्या फरसाणवाल्याच्या दुकानामध्ये ठेवलं. तो बोलला तुम्हाला पाहायचं असेल तर इथं पहा. म्हटलं नको बाबा. आणि उन्हात फिरून आमचे तोंड असे काहीसे लाल झालेले होते. आता मी तुम्हाला दाखवणार आहे क्रॉकरी ज्या मी लास्ट टाईम बघितल्या होत्या. सिरॅमिकचे भांडे वगैरे. आता ह्यावेळेस थोडंसं डिटेलमध्ये दाखवेल. आणि बांगड्या तर एवढ्या सुंदर सुंदर कलर्स होते आणि डिझाईन पण खूप जास्त सुंदर होत्या. सगळ्या कलरमध्ये बांगड्या अवेलेबल होत्या ह्यांच्याकडे आणि मस्त. आणि कासारीन बाई बसलेली होतीला डायरेक्ट भरून पण घेते. नंतर मग इथं पुढं हे छान छान मोठे मोठे दुकानं होते जिथं लहान मुलींचं छान कलेक्शन होतं. म्हणजे अगदी जन्मलेल्यापासून तर आपल्या मोठ्याल्या मुलींना पण येईल असे घागरे, फ्रॉक्स, ड्रेसेस वगैरे. फ्रॉक्स काही अशा पद्धतीने होत्या ज्या की बड्डेला वगैरे घालायला छान वाटतं. त्यानंतर हे दुकानं तर माहीतच असतील. इथं लेहेंगे, ड्रेस वगैरे सगळंच काही भेटून जातं. नंतर गेले होते मी ह्या दुकानामध्ये. हे मुंबई बाजार म्हणून इथं शगुन चौकामध्ये दुकान आहे आणि इथं हे 3चा सेट ना 250 रुपयाला भेटत होतं. पण व्यवस्थित बघून घ्यायचं. एखादा क्रॅक पण झालेला असतो. मी एक सेट घेतला पण ते सेम साईजचे 2 आणि एक मोठ्या साईज असं घेतलं. आणि त्यानंतर ह्या ज्या हंडी टाईप होतं हे छोटंसं. हे 3चा सेट होता 350 रुपयाला. आणि हा सेट हा ना 3 होते. हे 3 आहेत 250 रुपयाला. याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन पण आहेत आणि हेवालं 350 रुपयाला आहे. त्यानंतर हे अशा प्रकारचे गुडलक पण होते एलिफंट साईजचे, टायगर शेपचे असे. ही प्लेट होती 80 रुपयाला. फ्लावर पॉट्स होते. त्यानंतर चिनी मातीच्या ह्याच्यावाल्या बरण्या होत्या ना लोणचं वगैरे ठेवण्यासाठी, त्या पण होत्या. हे फ्लावर पॉट काहीतरी 70-80. त्यानंतर ही एवढी मोठी हंडी आणि 3 शेपच्या त्याच्यावरती झाकणं पण होते आणि हे 350 रुपयाला होते. पण एवढं मोठं घरी घेऊन कसं जायचं ना, तो मोठा प्रॉब्लेम आहे. ही छोटीशी बरणी होती. ही 100 रुपयाला, ही 60 रुपयाला. 50-60 ते 100 रुपयाच्या रेंजमध्ये छोटालं सामान होतं आणि 200-250च्या रेंजमध्ये मोठालं सामान होतं. आता हा पूर्ण सेट होता. ह्याच्यामध्ये छोटे छोटे कप होते आणि छोटीशी केटल होती. मला हे पण जास्त आवडले. त्यानंतर बाऊल आणि हे पण आवडलं. पण ते घेऊन जायला प्रॉब्लेम आहे ना, म्हणून काही घेतलंच नाही. त्यानंतर हे असे छोटेसे खेळण्यासाठी किंवा डेकोरेशनसाठी पण छान भांडे होते यांच्याकडे. मुंबई बाजार म्हणून होतं आणि इथं प्लॅस्टिकपासून स्टील ते सिरॅमिक, काचेचं सगळं काही भेटत होतं. 6 कपाचा सेट 100 रुपयाला. आता कप्स पण इथं खूप छान छान होते मोठेवाले 30-30, 40-40 रुपयाला. पण त्याचं काही मी जास्त शूट नाही केलं नॉर्मलीच. आणि मी इथून 2 कप ऑलरेडी 30-30 रुपयाचे घेतले होते आणि ते छान निघाले, आणखीन टिकले. पण बघताना फक्त घेताना बघून घ्यायचं, कारण कधी कधी सामान खराबही असतं. लाकडी वस्तू पण होत्या. हा ट्रे 250 रुपयाला होता आणि 250 ते 300च्या दरम्यानमध्ये सगळ्या लाकडी वस्तू होत्या. 250लाच होत्या. इथल्या सगळ्या वस्तू 250ला होत्या. हे छोटंसं असं उकळी टाईप होतं. त्यानंतर हे मसाज करायचं, धूपदाणी वगैरे. धूपदाणीमध्ये पण भरपूर असे सारे प्रकार होते. त्यानंतर लाकडामध्ये पण गुडलक होते, की होल्डर्स होते. आमचं एवढी सगळी खरेदी करून आम्ही दुपारी आलो होतो आणि आता 5-6 वाजले होते आणि एवढी अशी गर्दी झाली होती म्हणजे अक्षरशः इथून चालता पण येत नव्हतं. आणि या बांगड्या पण होत्या 100-100 रुपयाला. मस्त होत्या. मला बांगड्या घ्यायच्या होत्या आणि ती कलर शोधायला गेली होती माझ्या साईजची बांगड्यांची. तोपर्यंत म्हटलं चला एक शॉर्ट काढून घेऊ. आणि ह्या पण 100-100 रुपयाला होत्या. पण माझी साईज तिथे अवेलेबलच नव्हती. जेवढ्या होत्या त्या एवढ्याच काहीशा अशा होत्या. नंतर मग काही चहा पिलो थोडासा. एवढं थकलो होतो दिवसभर फिरून की विचारूच नका. मुलांना कपडे घेतले, थोडीफार अशी तशी खरेदी केली. त्यानंतर मग येता येता तिथल्या मार्केटमध्ये गेलो जिथं की भाजी बऱ्यापैकी स्वस्त भेटून जाते. आमच्या इथं भाजी भेटते त्यापेक्षा इथं ना चांगली एकदमच स्वस्त भेटते, म्हणजे निम्माच फरक पडतो. जिथं आम्ही पावशेर 20 रुपये पावशेर घेणारी भाजी इथं 20 रुपयाची अर्धा किलो भेटून जाते. आणि कैऱ्या पण इथं खूप स्वस्त होतं, म्हणजे 40 रुपये किलो होत्या. भाजीपाला घेतला आणि मग काय घरी आलो.